नमस्कार, मी पूजा खेटले किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण करणार आहोत पालक पराठा। त्यासाठी लागणारे साहित्य, इथे एक मोठा बाउल भरून मी पालक घेतलेला आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, त्यानंतर गरम मसाला 1 चमचा, बटर आहे, चवीपुरता मीठ आहे, अर्धी वाटी कोथिंबीर आहे, 1 कांदा आहे, 2 मोठे चमचे आलं लसूण मिरचीची पेस्ट, त्यानंतर थोडी हळद, अर्धा चमचा तेल, दही, लिंबाचा रस आहे, अर्धा लिंबाचा रस आहे, थोडा ओवा आहे, हिंग, नंतर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर। आता आपण पराठ्यासाठी साहित्य एकत्र करून घेऊया। पालक, त्यानंतर कांदा, आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे, मिरची घेतलेली आहे म्हणून तिखट याच्यात घेतलं नाहीये, तर गरम मसाला, हळद, लिंबाचा रस, जिरा पावडर, धना पावडर, हिंग, नंतर ओवा थोडासा क्रश करून घ्यायचा, बेसन, गव्हाचं पीठ, मिक्स करूया। तर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। आता हे सगळं पीठ आपण चांगलं मळून घेऊया। आपलं पीठ आता मळून झालेलं आहे, त्याला थोडं आपण तेलाचा हात लावून घेऊया। आता 5 मिनिटं आपण आता झाकून ठेवूया। आपण आता पराठा लाटून घेऊया। पराठा लावायला मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे चांगले क्रिस्पी पण होतात पराठे। पराठ्याला आपण असे मारून घेणार, वरच्यावर मारायचे, चांगले शेकतात पण। पराठा असा लाटून झालेला आहे। नंतर आपण आता पराठा शेकून घेऊया। तेल लावूया आपण। तेल लावून खरपूस भाजून घेऊया आपण चांगलं। चांगला आता शेकलेला आहे, तेच आपण आता बाकीचे सगळे करून घेऊया। हे आपले तयार झालेले आहेत पालकचे हेल्दी आणि टेस्टी पराठे।